वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्ध देशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्राम दैवत भगवान की जय। संगमेश्वर महादेव की जय। वाल्मीकेश्वर महादेव की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य महाराज की जय। तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः
नमः शिवाय शंभो सर्वांनी एक टाळी वाजवा सर्वांनी बोला जय हो नमः शिवाय शंभो 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 जय हो शिवाय शंभो नमः 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 शिवाय शंभो जय हो शिवाय शंभो सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो परल्यं वैजनाथञ्च दाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय जय हो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं शिवालये नमः शिवाय शंभो नमः शिवाय जय भोले नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय शंभो जय हो शिवाय भोलेनाथ नमः शिवाय शंभो 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 नमः शिवाय जय हो नमः शिवाय शंभो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः पार्वतीपतये शिव हर हर संगमेश्वर महादेव की शिव महापुराण भगवान की हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून
वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, भगवान संगमेश्वर शंभू महादेव, भगवान वाल्मिकेश्वर शंभू महादेव यासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवीदेवतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज, हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज, दानम्मा देवी माता, नागनाथ महाराज या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरु माऊली, सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य गुरु माऊली, तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरु माऊली, बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, ज्यांचं गेल्या 11 वर्षापासून या एक तपपूर्तीपर्यंत अनुष्ठान चालू आहे, असे शिवभक्ती परायण माहेश्वर मूर्ती सौभाग्यवती सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज वालवडकर या माहेश्वर दाम्पत्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र वालवड या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या 5व्या दिवसीय पर्वकाळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता, पिता, बंधू, भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना महाशिवरात्री महोत्सवानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र श्री संगमेश्वर महादेव मंदिर वालवड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव, वर्ष 12वे, दिवस 5वा। सर्व शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून महाशिवरात्री पर्व काळामध्ये भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून देणारे या शिवमहापुराण कथेचे आयोजक, संयोजक, भगवान शिवाचे नंदी सेवाधारी शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, बीड पोलीस या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत
आपली देणगी भगवान शिवचरणाशी समर्पित करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असलेले सर्व देणगीदान देणारे सद्भक्त आजच्या 5व्या दिवसीय पर्वकाळामध्ये चहा, नाश्ता, अन्नदान सेवा करून शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा यथोचित सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्त परायण श्री कल्याण अनंतराव पाटील परिवार, शिवभक्त परायण श्री खेमा आबा मोहिते परिवार, शिवभक्त परायण श्री संतोष गोंगडे परिवार या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तनमन धनाने आपली सेवा करत असलेले सर्व सद्भक्त या शिव महापुराण कथेसाठी उत्कृष्ट अशी ज्यांची साऊंड सिस्टम प्राप्त झालेली आहे असे ओमकार साऊंड सर्व्हिसचे ओनर शिवभक्त परायण गणेश दादा अनपट व त्यांची सर्व सहकारी टीम या शिव महापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवानी संगीत संच परिवार या 7 दिवसीय पर्वकाळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवानी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण गणेश शिवलिंग विभूते परिवार, त्याचबरोबर आजच्या 5व्या दिवसीय पर्वकाळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी मंगल कामना करून आजच्या 5व्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 4थ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपण देवादिदेव महादेवांचा अलंकार रुद्राक्ष, जो रुद्राक्ष आपल्या मानवी जीवनामध्ये आपली रक्षा करणारा आहे। 1 मुखापासून 14 मुखापर्यंत रुद्राक्षांची उत्पत्ती, त्या रुद्राक्षाचा महिमा आणि त्या रुद्राक्षाचा मंत्रविधी आणि तो रुद्राक्ष कोणत्या बोटांनी जपला पाहिजे, कोणत्या मंत्रांनी जपला पाहिजे, या सर्व कथेचं विस्तृत विवेचन आपण काल 4थ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण केलेलं आहे। आजच्या 5व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये या कलियुगामध्ये प्रत्येकाला वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा आहे, मुलगी कोणाला नको आहे। मग तो मुलगा जन्माला आल्यानंतर कोणत्या संस्कारांनी वाढल्या पाहिजे, मुलगा जन्माला यावं हे तितकंच खरं आहे, पण मुलगा जन्माला कोणत्या कारणासाठी यावं हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। मुलगा जन्माला यावा 1 मजलीची 2 मजली करण्यासाठी नाही, 5 एकरची 10 एकर करण्यासाठी नाही। मुलगा जन्माला यावा आई वडिलांच्या मृत्यूनंतर आई वडिलांचा वारसा भक्तीच्या बळावर तो मुलगा नित्यनेमाने तो भक्तीचा वारसा पुढे चालवावा, याच्यासाठी प्रत्येकाच्या वंशामध्ये मुलगा जन्माला यावा। अन्यथा पैसा, धन, गाडी, बंगला, शेती हे सगळं काही आपल्याला इथं सोडून जायचं आहे। आपल्या सोबत येणाऱ्या 2च गोष्टी आहेत। आजपर्यंत आपण श्रवण केलेलं ज्ञान
आणि आपल्या गळ्यात असलेला इष्टलिंग रुद्राक्षाची माळ, या दोनच गोष्टी आपल्या सोबत येतात. बाकी सगळं आपल्याला इथं सोडून जायचं आहे. म्हणून मुलगा जन्माला यावा, पण आई वडिलांच्या संस्कारावर वाढून शिवभक्तीची जोपासना करणारा, शिवभक्तीचं पालन पोषण करणारा, शिवभक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून आई वडिलांच्या संस्काराने वाढत आई वडिलांचं नाव रोशन करणारा मुलगा प्रत्येकाच्या वंशामध्ये जन्माला यावा. मग तो मुलगा नेमका कसा असावा, कोणत्या संस्काराने वाढावा? नंदी अवतार या कथेमध्ये भगवान शिवाने आपल्या समोर मुलाचं महात्म्य सांगितलेलं आहे. या कलियुगामध्ये ही भक्ती जपत असताना, ही भक्ती करत असताना, देवाची पूजा करत असताना आपला त्या प्रत्येक भक्तीवर, त्या पूजेवर विश्वास असणं गरजेचं आहे. आपण करत असलेल्या भक्तीवर जोपर्यंत आपला विश्वास बसणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला देवाची भेट होणार नाही. या जगाच्या पाठीवर ज्ञान श्रेष्ठ आहे की धन श्रेष्ठ आहे? हो बोला. ज्ञान. मंदिरात बसलात म्हणून ज्ञान. हाच प्रश्न मी तुम्हाला बाहेर विचारला असता तर तुमचं उत्तर आलं असतं, महाराज पैशाशिवाय काडी सुद्धा हलत नाही महाराज. म्हणून या जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे. ऐका, पैसा कमवण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं. 10वी मध्ये 12वी मध्ये चांगले मार्क घेऊन आपल्याला कुठल्या तरी नोकरीवर जावं लागतं. शेती करताना सुद्धा त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान घ्यावं लागतं. पहा, पैसा कमवण्यासाठी सुद्धा शिक्षण रूपी ज्ञान घेणं गरजेचं आहे. शेती करण्यासाठी सुद्धा कृषी रूपी ज्ञान आपल्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. पैसा कमवण्यासाठी तो पैसा कसा कमवावा याचं ज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. जर ज्ञानच नसेल तर तुम्ही पैसा कसा कमवाल? पैसा कमवण्यासाठी सुद्धा नोकरी करण्याचं ज्ञान, व्यवसाय करण्याचं ज्ञान आपल्याला या शिक्षणरूपी, अध्यात्मरूपी ज्ञानातूनच प्राप्त होतं. म्हणून या जगाच्या पाठीवर ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्ञान आपल्याला जीवनामध्ये कधीच हरवू देत नाही, संकटामध्ये सापडू देत नाही, दुःखी होऊ देत नाही. ज्ञानाच्या बळावर आपल्याला परम आनंदाची प्राप्ती होते. ज्ञानाच्या बळावर आपण खूप मोठ्या संकटातून बाजूला होतो. परमरहस्य किती जण वाचतात? इथं हातवरी करा, खाली बसलेले. परमरहस्य ग्रंथ. परमरहस्य ग्रंथामध्ये एक ओवी रूपी दृष्टांत आलेला आहे. पहा, ओवी रूपी दृष्टांत आलेला आहे. एक आंधळा आहे, एक पांगळा आहे, आणि ते दोघेही एका झोपडीमध्ये बसलेले असताना त्या झोपडीला अचानकच आग लागते. मग आता ही आग कोणाला दिसू लागली? पांगळ्याला दिसू लागली, कारण त्याला डोळे आहेत पण पळून जाण्यासाठी पाय नाहीत. आंधळ्याला दिसत नाही पण पळून जाण्यासाठी पाय आहेत. आता इथं पैसा कामी येईल का? किती पैसे दिल्यानंतर दोघाचा प्राण वाचेल? बोला. नाही. आता इथं अध्यात्मरूपी ज्ञानाची गरज आहे, आणि ते ज्ञान पांगळ्याला होतं. पांगळा त्या अध्यात्मरूपी ज्ञानाच्या बळावर आपला मित्र आंधळ्याला बोलू लागला, आंधळोबा, आपण ज्या झोपडीमध्ये थांबलो आहोत ना, त्या झोपडीला खूप मोठी आग लागलेली आहे, आणि मी सांगेल ती युक्ती आपण जर नाही चालवली तर आपण दोघेही या झोपडीमध्ये जळून खाक होऊ. आंधळोबा घाबरला आणि पांगळोबाला म्हणू लागला, पांगळोबा, पटकन सांगा काय करायचंय, ते मी करायला तयार आहे. पांगळोबांनी सांगितलं, आंधळोबा, मी तुमच्या खांद्यावर बसणार, जिकडे जिकडे आवाजाचा इशारा करेन
तिकडे तिकडे तुम्ही चालायचं आणि आपण या मोठ्या संकटातून मुक्त व्हायचं. लगेचच आंधळ्यानं पांगळ्याला खांद्यावरती घेतलं आणि पांगळा जिकडे जिकडे आवाजाचा इशारा करू लागला तिकडे तिकडे हा आंधळा चालू लागला. बघताय काय, अगदी मुख्य दरवाजातून या दोघांची त्या महान संकटातून मुक्तता झाली. कशाच्या बळावर? ज्ञानाच्या बळावर. पैसा कामी आला असता का? नाही नाही. किती रुपये जरी दिले तरी मरण चुकत नाही. पण ज्ञानाच्या बळावर मरणाला सुद्धा टाळता येतं, येणाऱ्या संकटाला टाळता येतं. काही केल्या मरण चुकत नाही, पण मरणाला विजय प्राप्ती करून मरणाला आपण त्या ठिकाणी जिंकू शकतो. कशाच्या बळावर? पैशाच्या नाही. कशाच्या? ज्ञानाच्या बळावर. ज्ञानरूपी बळ तुमच्या जीवनामध्ये असेल तर मृत्यूवर विजय प्राप्त करून घेण्याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. मृत्यूवर विजय प्राप्त करून घेण्याची संधी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून ज्ञान माणसाच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही चतुरपणा करा, तुम्ही कितीही विचार करा, मृत्यू ज्या दिवशी आपल्याला घेऊन जाणार आहे त्या दिवशी आपल्याला जावं लागणार आहे. कितीही प्रयत्न करा, देवा 5,000 रुपये देतो बाबा, आजचा दिवस राहू द्या. नाही नाही. सगळ्यांना हॅपी बर्थडे डेट माहिती आहे, पण मृत्यूची डेट कोणालाच माहिती नाही. पण मृत्यूची डेट सुद्धा ठरलेली आहे. मरण कवनासी न चुके न राहती ब्रह्मादिके. मरण कोणालाच चुकणार नाही. मरण आपल्या सोबत आहे. कधी आपल्यावरती काळाचा घाला येईल आणि कधी आपण या जगातून निघून जाऊ हे आपल्या सुद्धा लक्षात येणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मरणावर विजय प्राप्त करू शकत नाहीत. पण ज्ञानाच्या बळावर मृत्यूला जिंकून आपण आपलं आयुष्य परिपूर्णरित्या जगू शकतो. म्हणून ज्ञान आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. एकदा यमराज आणि गंगाधर पाटील यांच्या जीवनातला प्रसंग आपल्या समोर सांगण्यात आला. एकदा यमराज 10 लोकांची लिस्ट करून त्यांना घेऊन जायला आली मृत्यू लोकामध्ये. पहिला नंबर होता गंगाधर पाटलाचा लिस्टवरती. गंगाधर पाटलाच्या घरामध्ये यमराज गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. चला गंगाधर पाटील, आज तुमच्या जीवनातला शेवट दिवस आहे, आम्ही तुम्हाला न्यायला आलेलो आहोत, चला. गंगाधर पाटील घाबरले, पण थोडा चतुरपणा करावा म्हटला. कोण? तुम्ही का? गंगाधर पाटलांनी थोडा चतुरपणा करावा म्हटला. यमदेवा, तुम्ही उन्हाळ्यामध्ये मला न्यायला आलात, उन्हामध्ये तुम्ही गरम झाला असाल, तापला असाल. हे बघा, सुंदर कूलर लावलेला आहे, पुढं सोपा आहे, 5 मिनिट बसा. आमच्या मृत्यू लोकामध्ये उन्हाळ्यामध्ये थंडगार सरबत करतात. थंड पाण्यामध्ये लिंबू टाकून, साखर टाकून, मीठ टाकून लिंबू सरबत बनवला जातो. तो अमृतरूपी सरबत तुम्हाला 3 पाताळामध्ये सुद्धा मिळणार नाही, 7 पाताळामध्ये सुद्धा मिळणार नाही. यमदेवाला आनंद झाला. पाहुणचार करणारा पहिला व्यक्ती आहे म्हणले गंगाधर पाटील. यमदेवाचा कोण पाहुणचार करतं का? यमाला दुरूनच नमस्कार करतात. नको रे बाबा, आहे की नाही? यमदेवाला आनंद झाला. यमदेव सोफ्यावर बसले. गंगाधर पाटलांनी चतुरपणा करण्यासाठी किचनमध्ये आले. मोबाईलवरती मित्राला फोन लावला आणि मेडिकलमधून एक गोळी मागवली. खिडकीतून गोळी घेतली, किचनच्या फ्रीजमधलं थंडगार पाणी काढलं, त्याच्यामध्ये लिंबू पिळला, साखर टाकली, मीठ टाकलं, चमच्याने फिरवलं आणि मेडिकलमधून आणलेली गोळीही त्याच्यामध्ये टाकली आणि चमचा फिरवला. थंडगार शरबत तयार झाला. गंगाधर पाटलांनी शरबत आणला, यमदेवाच्या समोर ठेवला. यमदेवा, हा घ्या मृत्यू लोकातील अमृतरूपी शरबत, एकदा पिऊन तरी बघा, मनाला किती प्रसन्नता वाटेल. तुम्ही उन्हाळ्यामध्ये तापून आलात म्हणून तुम्हाला थंड करायचं आहे,
पिऊन तरी बघा. यमदेवाने हातात ग्लास घेतल्याबरोबर थंडगार लागलं. वा, गट 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 यमदेवाने शरबत पिला. यमदेवाला प्रसन्नता झाली आणि शरबत पिल्या 3 सेकंदामध्ये यमदेवाला झोप लागली. कारण मेडिकलमधून आणलेली गोळी झोपेची होती. 3 सेकंदामध्ये यमराज झोपी गेले. एवढ्यामध्ये गंगाधर पाटलांनी चतुरपणा केला. यमदेवाच्या हातातली हळूच लिस्ट बाजूला काढली, आपला पेन घेतला आणि पहिल्या क्रमांकावरचं नाव खोडलं गंगाधर पाटील आणि सगळ्यात शेवटला लिहिलं. आणि जशाच तसं यमराजाच्या हातात चिठ्ठी ठेवली. 5 मिनिटांनी यमराजाला जाग आली आणि यमराज स्तुती करू लागली, यमदेव स्तुती करू लागली. वाह, क्या बात है गंगाधर पाटील, क्या शरबत है, क्या ठंडा ठंडा गोड शरबत है. हा शरबत सप्त पाताळामध्ये सुद्धा मला मिळाला नाही, म्हणून मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. यमदेवाचं स्वागत करणारा, आदर आतिथ्य करणारा पहिला व्यक्ती मी बघितला गंगाधर पाटील, म्हणून तुमच्यावर मी प्रसन्न आहे. म्हणून मी तुम्हाला थोडी सूट देणार आहे. आता या लिस्टवरचे नंबर वरून नाही म्हणले, खालून सुरुवात करतो म्हणले. थोड्या वेळासाठी तुम्हाला सूट म्हणले. खाली कोणाचं नाव होतं? फिर से गंगाधर पाटील. चलो. मरण कवनासी न चुके, न राहती ब्रह्मादिके. कितीही चतुरपणा करा, मरण ज्या दिवशी आलं त्या दिवशी आपल्याला सगळं सोडून जावं लागणार आहे. 1 कोटी रुपये जरी यमदेवाला दिले तरी आपल्याला 1 तासाची सुद्धा सूट मिळणार नाही. पण अध्यात्मरूपी ज्ञान आपल्या जीवनामध्ये असेल, पंचाक्षरी महामंत्राचा जप आपल्या जीवनामध्ये असेल, तर त्या मृत्यूला आपल्याला टाळता येतं बरं का. पाहोनी आईशा शिवभक्ताला, यमही थरथरला. ओम नमः शिवाय भवतरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा. पंचाक्षरी महामंत्राच्या बळावर, ज्ञानरूपी परमार्थाच्या बळावर आपल्याला मृत्यूवरती विजय मिळवता येतो. ऋषी मुनींनी हजारो वर्ष आयुष्य जगलं. कशाच्या बळावर? अध्यात्मरूपी ज्ञानाच्या बळावर, पंचाक्षरी महामंत्राच्या बळावर. आणि म्हणूनच जीवनामध्ये गुह्य असं आपल्या हिताचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीजवळ आपल्या हिताचं ज्ञान आहे तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच हरू शकत नाही. त्या व्यक्तीवर कोणीच विजय प्राप्त करून घेऊ शकत नाही. कोणत्याही मांदियाळीमध्ये त्या व्यक्तीला बसवा, ज्ञानाच्या बळावर तो व्यक्ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा आहे. आपण या जीवनामध्ये परम असं गुह्य ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये या शिवमहात्म्यातून, परमरहस्य ग्रंथाच्या माध्यमातून परम गुह्य असं ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. ज्ञानाच्या बळावर येणारी अनेक संकट आपल्याला टाळता येतात. आणि म्हणून जोपर्यंत भगवंताचा आपल्यावर विश्वास आहे तोपर्यंत भगवंताचं स्मरण करून परमार्थरूपी ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. देव माणसाला नेहमी 3 संधी देत असतो. 3 संधीमध्ये आपल्या जीवनाचं सोनं करण्याचं अध्यात्मरूपी ज्ञान तुम्हाला जर घेता नाही आलं तर आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया गेला. या आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि या जीवाला महान यातना प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून अहो विश्वासाचे पोटी, लाभ होय उठाउठी. भगवंतावरती आपला विश्वास असावा. जर विश्वास असेल तर आपल्या जीवनामध्ये लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. हा नरजन्म आपल्याला लाभ झालेला आहे. अलभ्य हा लाभ, नरदेह ऐसा, लाभला तो कैसा गमाविता. अलभ्य या शब्दाचा अर्थ काय? कुठंतरी गायीच्या, म्हशीच्या, चिरटाच्या, मुंगीच्या जन्माला जाणार, पण अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी,
अनंत जन्मीच्या पुण्याईमुळं मानवाचा जन्म हाची महालाभ उपाय सुलभ सापडला. अनंत जन्माच्या केलेल्या पुण्याईमुळं आपल्या हातून झालेल्या सत्कर्मामुळं आपल्याला अलभ्य न कळत मिळालेला नरदेह आहे. हा जन्म अखेरचा आहे, हे जीवन शेवटचं आहे. याच्यानंतर आपल्याला जन्मायचंही नाही, मरायचंही नाही आहे. म्हणून या एका जन्मामध्ये आपल्याला भगवंताचा विश्वास आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. भगवंतांनी आपल्यावरती विश्वास ठेवावा आणि आपला भगवंतावरती विश्वास राहावा, तरच या जीवनामध्ये या मानवी जीवाला गुह्य अशा परमज्ञानाची प्राप्ती होणार आहे. आपला भगवंतावर विश्वास नसेल, भगवंताचा आपल्यावर विश्वास नसेल, तर आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून जोपर्यंत भगवंत आपल्यावर विश्वास ठेवतो आहे, हा भक्त एक दिवस ज्ञानाची प्राप्ती करून घेईल, तोपर्यंत ज्ञान प्राप्ती करून घ्या. एकदा जर आपल्या जीवनातून विश्वास निघून गेला भगवंताचा आपल्यावरचा, तर आपलं जीवन व्यर्थ जाणार आहे. ज्ञान धन आणि विश्वास हे तिघ पक्के मित्र आहेत. 5-10 वर्षाची यांची घट्ट मैत्री आहे. पण काही वादविवाद झाल्यामुळं तिघांना एकमेकापासून दूर होण्याची वेळ आली. पहा, 5 ते 10 वर्ष तिघेही एका जागी राहिले, पण काही कारणास्तव वादविवाद झाल्यामुळं तिघांनाही एकमेकांपासून वेगळं होण्याची वेळ आली. त्यावेळेस तिघांच्या डोळ्यामध्ये धडा अश्रू वाहू लागले. का? तर आपण 10 वर्ष एका ठिकाणी राहिलो, यानंतर जर आपल्याला कुठं भेटायचं असेल तर आपण नेमकं कुठं भेटायचं? तिघ एकमेकांमध्ये चर्चा चालू असताना पहिलं उत्तर धनाने दिलं, माझी जर तुम्हाला भेट घ्यायची असेल तर सावकाराच्या घरामध्ये, बँकेमध्ये पैशाच्या रूपामध्ये माझी आणि तुमची भेट होईल. ज्ञानानं उत्तर दिलं, माझी जर तुम्हाला कुठं भेट घ्यायची असेल, कथेच्या ठिकाणी, विद्येच्या मंदिरामध्ये ज्ञानाच्या रूपानं माझी आणि तुमची भेट होईल. पण विश्वास मात्र निशब्द आहे, विश्वास मात्र काहीच बोलत नाही. दोघांनी विश्वासाला विचारलं, अरे विश्वासा, आम्हाला जर दोघांना तुला भेटायचं असेल तर आपण कुठं भेटायचं? विश्वासाने डोळ्यात अश्रू घेऊन दोघांना उत्तर दिलं, धना, तू ज्ञान मंदिरामध्ये मिळशील. ज्ञाना, तू विद्या मंदिरामध्ये मिळशील. धना, तू बँकेमध्ये सावकाराच्या घरामध्ये पैशाच्या रूपानं मिळशील. पण विश्वासाचं थोडं वेगळं आहे. जोपर्यंत विश्वास तुमच्या सोबत होता तोपर्यंत तुमचा विश्वास जिवंत होता. ज्या दिवशी हा विश्वास तुमच्या जीवनातून निघून जाईल, काही केल्या तो विश्वास कदापि तुम्हाला परत मिळणार नाही. आणि म्हणूनच एकदा जर माणसाच्या जीवनातून विश्वास निघून गेला तर काही केल्या परत तो विश्वास आपल्याला मिळवता येणार नाही. म्हणून भगवंताचा आपल्यावरचा विश्वास आणि आपला भगवंतावरचा विश्वास हा दृढ असावा. अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठाउठी. जर मानवी जीवनामध्ये आपला दृढ विश्वास असेल तर जीवनामध्ये आपल्याला शुभ आणि लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य जीव प्रत्येक पावलोपावली दुःखी होतो आहे. त्याचं कारण काय आहे पहा. आपलीच माणसं बऱ्याच वेळेला आपला विश्वासघात करत असतात. परक्या माणसांना आपली कमजोरी माहीत नसते, आपल्याच माणसांना आपली कमजोरी माहीत असते. बऱ्याच वेळेला आपल्या जवळ राहणारे लोक आपली समोर स्तुती करतात आणि पाठीमागे जाऊन निंदा करतात. आपलेच लोक आपलं दुःख रडून ऐकतात आणि सांगताना समोर हसून सांगतात. म्हणून या मानवी जीवनामध्ये आपला विश्वासघात होऊ नये असं वाटत असेल ना, तर एकच काम करा.
ज्या व्यक्तीला परक्यातले आपले आणि ज्या व्यक्तीला आपल्यातले परके ओळखता आले त्या व्यक्तीचा जीवनामध्ये कधीच विश्वासघात होणार नाही. आपल्यामधले परके ओळखायला शिका आणि परक्यात असलेले आपले ओळखायला शिका. आपले लोक आपल्या सोबत असताना आपली स्तुती करतात, पण नेहमी मी सांगत असतो कौतुकाच्या पुलाखालून नेहमी मतलबाची नदी वाहत असते. हे माणसानं लक्षात ठेवूनच स्तुती ऐकावं. आपल्या जवळ राहणारेच लोक आपला विश्वासघात करतात, आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसतात, आपला घात करतात. म्हणून आपल्यामध्ये असणारे परके ओळखण्यासाठी आणि परक्यातले आपले ओळखण्यासाठी आपल्याला परम अध्यात्मरूपी ज्ञान आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी भगवान शिवावरचा दृढ विश्वास आपला कायम दैवत ठेवणं गरजेचं आहे. लक्षपूर्वक ऐका. चित्राची कधीच पूजा होत नाही, चरित्राची पूजा होते. जर चित्राची पूजा असती तर सुंदर दिसणाऱ्या लोकांनाच पूजलं गेलं असतं. चित्राची पूजा होत नाही तर चरित्राची पूजा होते. ज्यावेळेस तुम्ही चरित्र बनवाल, चांगल्या मार्गावरती तुमचं चारित्र्य सांभाळाल, तुमचं चारित्र्य सुंदर सात्विक मार्गावरती बनवाल, त्या क्षणाला तुमचं चित्र चांगलं असो किंवा नसो, तुमच्या चारित्र्यावरून लोक तुम्हाला पूजल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून चित्रापेक्षा चारित्र्याला जास्त महत्त्व आहे. म्हणून चित्राकडे लक्ष न देता चारित्र्य आपल्या जीवनामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न करा, चारित्र्य बनवण्याचा प्रयत्न करा. हे पहा, कोण तुम्हाला धोका दिला, कोण तुम्हाला सोडून गेलं, कोण तुमचा विश्वासघात केला, त्याला प्रतिउत्तर कदापि देऊ नका. कोण तुमचा अपमान केला त्याला प्रतिउत्तर कदापि देऊ नका. आहे की नाही? अपमान केलेल्या व्यक्तीचा अपमान करून बदला घेण्यापेक्षा त्याच्या बुद्धीला त्या ठिकाणी तुम्ही बदला, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या अपमानाचा बदला अपमान करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या मनाचं परिवर्तन तुम्ही करा. कशाच्या बळावर? मौन राहून, अध्यात्मरूपी ज्ञान सांगून, ज्ञानाच्या बळावर त्या वाईट व्यक्तीच्या मनाचा परिवर्तन करून त्या व्यक्तीला सुद्धा अध्यात्म मार्गासाठी आणण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही तुमचं चारित्र्य असं बनवा, तुम्ही तुमचं कॅरेक्टर असं बनवा की तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीला, तुम्हाला धोका दिलेल्या व्यक्तीला, तुमचा अपमान केलेल्या व्यक्तीला एक दिवस तुमच्या कॅरेक्टरवर आनंद व्हावा, तुमच्या कॅरेक्टरवर त्या ठिकाणी गर्व राहावा आणि तो सोडून गेलेला व्यक्ती एक दिवस तुमच्या पाठीमागे येऊन तुमची केलेली निंदा त्याबद्दल क्षमा मागून तो तुमच्या चरणावर नतमस्तक व्हावा. असं कॅरेक्टर, असं चरित्र आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बनवा. त्या व्यक्तीला पश्चाताप झाला पाहिजे ज्या व्यक्तीनं तुम्हाला दुःख दिलं. असं कार्य तुमच्या जीवनामध्ये करा आणि ज्ञानाच्या बळावर मोठं व्हायला शिका. ज्ञानाच्या बळावर, विश्वासाच्या बळावर भगवंताला आपलं करता येतं बरं का. जर जीवनामध्ये दृढ विश्वास असेल, परमार्थाचं ज्ञान असेल, तर भगवान शिवाला सुद्धा आपल्या भेटीसाठी यावं लागणार आहे. शिलाद मुनी नावाचे महान शिवभक्त आहेत, जे लहानपणापासूनच ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये आहेत. विवाह झाला नाही, संन्यासी अवस्था घेऊन, ब्रह्मचर्य अवस्था घेऊन रात्रंदिवस भगवान शिवाची आराधना करायचे. शिलाद मुनींचं वय उतारत्या वयाकडे आलं, म्हातारपणामध्ये प्रवेश केला. शिलाद मुनींच्या मनामध्ये एकच विचार येऊ लागला, मी जर या जगातून निघून गेलो तर माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुळातून शिवभक्ती करायला कोणच नाहीये. माझ्या मृत्यूनंतर माझा वंश शिवभक्तीने पुढे चालवण्यासाठी मला एक पुत्र हवा आहे.
आता ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये शिलाद मुनींनी मनामध्ये विचार केला, ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये असताना देखील माझा एक पुत्र असावा, जो पुत्र पैसा कमवावा नाही, बंगला गाडी कमवावा नाही, जमीन जायदाद कमवावी नाही, माझ्या मृत्यूनंतर हा शिवभक्तीचा वारसा माझ्याच कुळातून चालवावा, याचसाठी पुत्रप्राप्तीचा विचार केला. मुलगा हवा कशासाठी? आपल्या मृत्यूनंतर आपला भक्तीचा वारसा पुढे चालवण्यासाठी. मनामध्ये विचार करता शिलाद मुनींनी भगवान शिवाच्या शिवलिंगाची स्थापना केली आणि शिलाद मुनी भगवान शिवाच्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये रममाण झाले. खाली मुंडकं वर पाय करून तपश्चर्या करू लागले. भगवान शिवाच्या भेटीसाठी, भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा पाठ जप तप अनुष्ठान करू लागले. शिलाद मुनींचं मन भगवान शिवाच्या नामामध्ये रंगलेलं आहे. मन नामी रंगले माझे, मन नामी रंगले बोला, मन नामी रंगले माझे, मन नामी जय हो. रंगले, मन नामी रंगले माझे, मन नामी रंगले. देवा तुझ्या नामामध्ये, देवा तुझ्या नामामध्ये, जय हो. देवा तुझ्या नामामध्ये देह भान हरपले, मन नामी रंगले माझे, जय हो. नामी रंगले, मन नामी रंगले माझे, मन नामी रंगले, मन नामी रंगले माझे, मन नामी रंगले, मन नामी रंगले माझे, मन नामी रंगले. देह भाव अवघा गेला, शिवरूपी नटला, देह भाव अवघा गेला, जय हो. शिवरूपी नटला. देवा तुझ्या नामामध्ये, जय हो. संगमेश्वरा, जय हो. हे भगवंता. देवा तुझ्या नामामध्ये, देवा तुझ्या नामामध्ये, देवा तुझ्या नामामध्ये देह भान हरपले, मन नामी रंगले माझे, जय हो. नामी रंगले, मन नामी रंगले माझे, मन नामी रंगले, नामी रंगले माझे, मन नामी रंगले, मन नामी रंगले माझे, मन नामी रंगले. रूपी गुंतले लोचन अवघा निवारीला सिन, रूपी गुंतले लोचन अवघा निवारीला सिन. हे रूपी गुंतले लोचन, जय हो. अवघा निवारीला सिन. देवा तुझ्या नामामध्ये, हे देवा भगवंता, हे संगमेश्वरा, माय बाबा, हे भगवंता. देवा तुझ्या नामामध्ये, देवा तुझ्या नामामध्ये, देवा तुझ्या नामामध्ये देह भान हरपले, मन नामी रंगले माझे, मन नामी रंगले, मन नामी रंगले माझे, मन
रंगले नम पार्वती पतये शिव हर हर. आज उपवास आहे का? आहे का? आहे? कोणता उपवास आहे आज? एकादशी आहे का? शाबू खाल्लाय ना? उपास आहे का तापास आहे? उद्या ऐकू आपण, आहे की नाही? जसं एकादशीला फराळ केली आहे ना, तसंच भगवंताचं नाम आलं पाहिजे. मोदी साहेबांचा मेसेज माहिती आहे ना? 9व्या दिवशी ज्यांच्या खात्यात 10,000 घ्यायचेत की नाही, त्यांनी जोरात जय जयकार करा. नम पार्वती पतये शिव हर हर. मोदी साहेबांची आठवण झाल्याबरोबर आवाज वाढायला आहे की नाही? शिलाद मुनी भगवान शिवाच्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये रममाण झाले. भगवान शिवाच्या पंचाक्षरी महामंत्रामध्ये त्यांचं मन रमलं. हजारो वर्ष भगवान शिवाच्या भेटीसाठी तपश्चर्या केली आणि एका सुंदर मुहूर्तावरती भगवान शिवाने शिलाद मुनींची तपश्चर्या पाहून शिलाद मुनींना दर्शन दिलं. नम पार्वती पतये शिव हर हर. शिलाद मुनींनी महादेवांना साष्टांग नमस्कार घालून दर्शन घेऊन महादेवांची स्तुती केली. महादेवांनी शिलाद मुनींना वरदान मागायला सांगितलं. शिलाद मुनींनी महादेवांकडून वरदान मागून घेतलं. महादेवा, ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये असताना माझ्या शरीरातून एका पुत्राची उत्पत्ती व्हावी. हा पुत्र मला माझ्या मृत्यूनंतर तुमच्या शिवभक्तीमध्ये वाटचाल करण्यासाठी हवाय. ही शिवभक्ती माझ्या कुळातून वारसा रूपानं पुढे चालवण्यासाठी मला एक पुत्र हवाय. लग्न नकोय, ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये असतानाच मला पुत्र हवाय. महादेवांनी भक्ताचा हट्ट मान्य केला. तथास्तु वरदान दिलं आणि शिलाद मुनी तुमच्या जटेमधून एका सुंदर अशा मुलाचा जन्म होईल, ज्याचं पाळण्यामध्ये तुम्ही नंदी नाव ठेवा. महादेवाने आशीर्वाद दिला. महादेव अंतर्धान पावले. भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने, दैवी शक्तीने शिलाद मुनींच्या जटेतून एका सुंदर मुलाचा जन्म झाला. पाळण्यामध्ये नाव ठेवण्यात आलं नंदी. साक्षात शिव अवतार घेऊन आलेला तो नंदी दिसायला तेजपुंज आहे. पाळण्यामध्ये नाव नंदी ठेवण्यात आलं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचा अभ्यास शिलाद मुनींनी नंदीला दिला. नंदी शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे हळूहळू हळू लहानाचा मोठा होऊ लागला. 8 वर्षाचा नंदी झाला असताना आपल्या वडिलांच्या संस्कारावर वाढू लागला, आहे की नाही? आपले पिता शिवभक्तीमध्ये वाटचाल करणारे आहेत, तर आपण सुद्धा शिवभक्तीमध्ये वाटचाल करून आपल्या कुळाचं, धर्माचं, आई वडिलांचं नाव मोठं करावं. यासाठी प्रत्येक मुलानं नंदी महाराजांसारखा विचार करावा. नंदी महाराजांनी विचार केला, मला माझ्या वडिलांचं नाव मोठं करायचं आहे. कशाच्या बळावर? भक्तीच्या बळावर. मी महादेवांची सेवा करून मला जन्म दिलेल्या ऋणातून मी मुक्त होईन, असा विचार करून नंदी महाराज सुद्धा साधू संतांची सेवा, आश्रमामध्ये वडिलांची सेवा, शिवभक्ती, शिवकथा, शिवगोष्टी यामध्ये आपलं जीवन घालवू लागले. नंदी महाराज 8 वर्षाचे असताना या शिलाद मुनींच्या आश्रमामध्ये मित्र आणि वरुण नावाचे 2 ऋषी आले. नंदी महाराजांनी त्यांचं खूप सुंदररित्या आदर आतिथ्य केलं. अतिथी देवो भव. दारी आलेला पाहुणा देव समजून आपण त्यांचं आदर आतिथ्य करावं, हे शास्त्र सांगत आहे, की नाही? दारी आलेल्या भिक्षुकाला दान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. भुकेल्याला अन्न देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तिथंच खरी शिवभक्ती आपल्या हातून
घडणार आहे. नंदी महाराजांनी मित्र आणि वरुण नावांच्या ऋषींची खूप सेवा केली, प्रसादाची व्यवस्था केली. सगळा काही विधीपूर्वक शास्त्ररूपानं विधी संपन्न केला. मित्र आणि वरुण नावाचे दोन्ही ऋषी प्रसन्न झाले. नंदीवरती, शिलाद मुनींवरती. पहिल्यांदा मित्र आणि वरुण हे दोन ऋषी आपल्या आश्रमाला जात असताना पहिल्यांदा शिलाद मुनींना साष्टांग नमस्कार घालून या दोन्ही ऋषींना नमस्कार केला. त्यावेळेस दोन्ही ऋषींनी एकाच वेळी या शिलाद मुनींना आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्य भव, अखंड परिपूर्ण आयुष्य भव, आशीर्वाद दिला. शिलाद मुनींच्या नंतर नंदी महाराज दर्शन घेऊ लागले. नंदी महाराजांना दर्शन देताना मात्र दोन्ही ऋषी मौन झाले, दुःखी झाले. कारण नंदी महाराज शिव अवतार घेऊन जन्माला आले, पण भगवान शिवानी नंदी महाराजांच्या जीवनामध्ये 12 वर्षाचंच आयुष्य प्राप्त करून दिलं. 12 वर्षानंतर नंदी या जगातून निघून जाणार. हे दुःख मित्र आणि वरुण नावाच्या दोन्ही ऋषींना झालं. कोणत्या आई बापांना वाटतं आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर निघून जावा, आहे की नाही? आपल्या मुलाला आपण खांदा द्यावा का आई वडिलांना मुलांनी खांदा द्यावा? प्रत्येक आई वडिलांना वाटतं आमच्या मुलांनी आम्हाला खांदा द्यावा. कधी प्रसंग असा येऊ नये की मायबापांना मुलाला खांदा देण्याची वेळ येऊ नये. मित्र आणि वरुण नावाच्या दोन्ही ऋषींनी आपल्या मनातलं दुःख, भविष्य वाचलं. नंदी महाराजांना 12 वर्षाचं आयुष्य आहे म्हणून त्यांना अखंड सौभाग्य आयुष्य असा आशीर्वाद दिला नाही. थोडं मौन झाले. शिलाद मुनी म्हणू लागले, महाराज मला जसा आशीर्वाद दिला तसा माझ्या मुलाला आशीर्वाद का नाही दिला तुम्ही? का आशीर्वाद दिला नाही? यावर दोन्ही ऋषींनी शिलाद मुनींना दुःखित अंतकरणानं सांगितलं, मुनी शिलाद, हा तुमचा पुत्र शिव अवतार घेऊन जन्माला आलेला आहे, पण या नंदीच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त 12 वर्ष आयुष्य आहे. 12 वर्ष वरती 1 मिनिट जरी झाला तर नंदी महाराज या जगामधून निघून जातील, या जगामध्ये राहणार नाहीत. हे ऐकल्याबरोबर शिलाद मुनींच्या पायाखालची जमीन सरकली. मनोमन महादेवांना स्मरण करू लागले, महादेवा हे काय दुःख दिलं? कितीतरी वर्षांनी नवस सायास जप तप करून या नंदी महाराजांना पुत्र म्हणून प्राप्त करून घेतलं आणि 12 वर्षानंतर तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून हिसकावून घेणार? शिलाद मुनींच्या डोळ्यातून धडा 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 अश्रू येऊ लागले. दुःख झालं. मित्र आणि वरुण नावाचे ऋषी ही वार्ता सांगून आपल्या आश्रमाला परत निघाले. इकडे नंदी महाराजांनी आपल्या पित्याच्या डोळ्यामधले अश्रू पाहिले आणि मनामध्ये दुःख व्यक्त केलं. नंदी महाराज सुद्धा घाबरले, पण मन घट्ट केलं. आपल्या पित्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी महादेवांच्या अगोदर माझ्या पित्याला देव मानतो. माझ्या पित्या समान, माझ्या देवा समान पित्याच्या डोळ्यामध्ये महादेवांमुळे अश्रू आले. पिताश्री तुम्ही रडू नका, काही चिंता करू नका. मी त्या भगवान शिवाची तपश्चर्या करेन आणि त्या महादेवाला प्रसन्न करून घेईन आणि भक्तीच्या बळावर, तपश्चर्येच्या बळावर माझ्या पित्याच्या डोळ्यातलं अश्रू थांबण्यासाठी मी महादेवांशी झुंज देऊन भांडण करेन, महादेवांकडून आयुष्य प्राप्त करून घेईन. नाहीच तर मला जो तुम्ही जन्म दिला ना शिवभक्ती करण्यासाठी, भगवान शिवाच्या सोबत राहण्याचं सौभाग्य मी प्राप्त करून घेईन. तुम्ही फक्त मला तपश्चर्येसाठी आज्ञा द्या. शिलाद मुनींनी आपल्या मुलाचे शब्द ऐकले आणि आनंद झाला. मुलगा असावा तर नंदी महाराजांसारखा. आपल्या आई आणि वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहून ज्या मुलाला कळवळा येतो, ज्या मुलाला
भावना जागृत होतात. ज्या मुलाला दुःख होतं तसाच मुलगा प्रत्येकाच्या कुळामध्ये जन्माला यावा. अन्यथा आजकाल मुलं संस्कारापासून अलिप्त झाली. मुलं आई वडिलांना सांभाळत नाही आहेत. लग्न झाल्या 2 महिन्यामध्ये आई वडिलांना वेगळं करतात आणि राजाच्या राणीसोबत वेगळं राहतात. मी नेहमी म्हणत असतो, बापानं आईनं एवढाही पैसा कमावून ठेवू नये की बाप आणि माय आजारी पडल्यावर आपलाच मुलगा डॉक्टर सोडून वकील बोलावील. कशासाठी? वाटणी करण्यासाठी. आपल्या मुलांना आपल्या मुलींना एवढं ज्ञानी बनवा, एवढं ज्ञानी बनवा, पण एवढंही ज्ञानी बनवू नका की उद्या वाटून मायबापांना अज्ञानी समजायला लागतील. आपल्या मुला मुलींना एवढं लायक बनवा, एवढं लायक बनवा, पण एवढंही लायक बनवू नका की उद्या उठून मायबापांना नालायक समजायला लागतील. आपल्या मुलं आणि मुलींच्या सुद्धा जीवनामध्ये जिम्मेदारीचं ओझं पडू द्या. त्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं या जीवनाचं मोल कळू द्या. आयत्या पिठावर रेगुट्या मारायला कमवून ठेवून तुम्ही कष्ट करून मरून पैसा गोळा करता आणि त्या आयत्या पैशावरच आपली मुलं बिघडली जातात. म्हणून आपल्या मुलांवरती योग्य संस्कार देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मुलगा असावा तर नंदी महाराजांसारखा, श्रावण बाळासारखा मुलगा. आई वडिलांसाठी देवाशी झुंज देणारा मुलगा नंदी महाराज शिलाद मुनींना प्राप्त झाला आणि शिलाद मुनींनी तपश्चर्येसाठी परवानगी दिली. नंदी महाराजांनी सुंदर अशा वनामध्ये शिवलिंगाची स्थापना केली आणि नंदी महाराज जेवढं आयुष्य शिल्लक आहे तो प्रत्येक श्वास मी भगवंताच्या नामामध्ये घालीन असा निश्चय केला आणि भगवान शिवाची ध्यान धारणा रूपानं तपश्चर्या करू लागले. मुखामध्ये पंचाक्षरी महामंत्राचा जप आहे, महामृत्युंजय मंत्र आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती जणांनी माझ्याबरोबर ओम नमः शिवाय म्हटलं? तुमच्या आईची शपथ घेऊन हात वरी करा. आणि पाठीमागं बसलेल्यांचं काय बिघडलं असतं का? बायकोचं नाव किती वेळा घेतलं, पतीचं नाव किती वेळा घेतलं. काय तो लग्नात उखाणा होता. जे नाव नश्वर आहे ते नाव रात्रंदिवस घेऊ लागलो आणि जे नाव आपल्या जीवनामध्ये भवसागर तरुण जाण्याचं ज्ञान आहे, नाम आहे, ते मात्र घ्यायला आपल्याला नको वाटतं. कंजूसपणा करू नका. भगवंताचं जेवढं नाव मोठं घ्याल तेवढं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मोठं व्हाल, हे की नाही? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय. नंदी महाराजांना भगवान शिवाच्या नामाचा लळा लागला. भगवान शिव आणि नंदी महाराज एकरूप झाले. नंदी महाराजांना आता फक्त 4 वर्ष आयुष्य शिल्लक होतं. प्रत्येक आयुष्यातला क्षण भगवंताच्या नामामध्ये घालवेन असा संकल्प केला. भगवान शिव नंदी महाराज यांच्या मधोमध एक नशीब आहे.
नशिबामध्ये असेल तर भगवान शिवाची भेट होते. समय कभी किसी को कुछ भी नहीं मिलता. म्हणून या भगवान शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी भगवान शिव आणि नंदी या दोघांच्या मध्ये एक नशीब आहे. हा नंदी महाराज आपल्या नशिबाला, तकदिरेला म्हणू लागलेला आहे, हे नशिबा, हे माझ्या नशिबा, भगवान शिवाची भेट करून देण्यासाठी तुम्ही मला मदत करा. कारण मी रात्रंदिवस भगवान शिवाची आराधना करत आहे. तुम्ही मला भगवान शिवाची भेट करून द्या. कारण भगवान शिवांनी माझं मन जिंकलेलं आहे. अशा भगवान शिवाला मला सगुण रूपामध्ये तुम्ही दर्शन देऊन तुम्ही मला भगवान शिवाची भेट करून द्या, अशी विनंती या नंदी महाराजांनी नशिबाला केलेली आहे. मन को मेरे जीत लिया है, मैंने उनको जान लिया है. भोलेनाथ, ओ भोलेनाथ, मेरे भोलेनाथ, भोलेनाथ, मेरे भोलेनाथ, मेरे भोलेनाथ. मन को मेरे जीत लिया है, मैंने उनको जान लिया है. वो मेरा भोला भंडारी करता है नंदी की सवारी. तकदीर मेरी तू ये बिनती सुन ले, तू मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे, मेरे भोले से मुझको मिला दे. तू मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे, मेरे भोले से मुझको मिला दे. तू मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे, मेरे भोले से मुझको मिला दे. तू मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे, मेरे भोले से मुझको मिला दे. मन को मेरे जीत लिया है, मैंने उनको जान लिया है. भोलेनाथ, मेरे भोलेनाथ, मन को मेरे जीत लिया है, मैंने तुमको जान लिया है. वो मेरा भोला भंडारी करता है नंदी की सवारी. तकदीर मेरी तू ये बिनती सुन ले, तू मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे, मेरे भोले से मुझको मिला दे. तू मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे, मेरे भोले से मुझको मिला दे. मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे, मेरे भोले से मुझको मिला दे. तू मिला दे, मिला दे, मिला दे, मिला दे, मेरे भोले से मुझको मिला दे. तुम ही मेरी माता भोले, तुम ही मेरे पिता. तुम मेरी माता भोले, तू मेरे पिता.
तुम्ही मेरी आस भोले, तुम्ही मेरी सांस भोले, तू मेरी आस भोले, तू मेरी पास भोले। मैं तुमको पुकारूं मेरे भोलेनाथ, तुम आ जाओ मेरे नाथ। जय भोले। आ जाओ भोले आ जाओ, तुम दर्शन मुझको दे जाओ। आ जाओ भोले आ जाओ, तुझे दर्शन मुझको दे जाओ। आ जाओ भोले आ जाओ, मुझे दर्शन तुम दे के जाओ। आ जाओ भोले आ जाओ, तुम दर्शन मुझको दे जाओ। भोले भोलेनाथ तुम आ जाओ, भोले भोलेनाथ तुम आ जाओ। मन को मेरे जीत लिया है, मैंने तुमको जान लिया है। वो मेरा भोला भंडारी करता है नंदी की सवारी। तकदीर मेरी तू ये विनती सुन ले, तू मिला दे मिला दे मिला दे मिला दे, तेरे भोले से मुझको मिला दे। मिला दे मिला दे मिला दे, मुझे भोले को मुझको मिला दे। तू मिला दे मिला दे मिला दे, मेरे भोले को मुझको मिला दे। मिला दे भोले से। नमः पार्वती पतये शिव हर 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 हर। नंदी महाराजांनी भगवान शिवाच्या भेटीसाठी आराधना केली, तपश्चर्या केली आणि नंदी महाराजांनी मारलेली हाक पाहून भगवान शिव परमात्मा प्रकट झालेले आहेत. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. भगवान शिव नंदी महाराजांच्या तपश्चर्येच्या स्थळी प्रकट झाले असता नंदी महाराजांनी भगवान शिवाला साष्टांग नमस्कार घालून दर्शन घेतलं आणि भगवान शिवाची स्तुती गाऊ लागली. भगवान शिवानी नंदी महाराजांची तपश्चर्या आणि स्तुती ऐकून भगवान शिवाला प्रसन्नता वाटली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि नंदी महाराजांना सांगितलं की तुम्हाला काय वरदान हवंय ते मागून घ्या. नंदी महाराजांनी सांगितलं, तुमच्या पूजे अगोदर ईश्वरा समान मी माझ्या शिलाद मुनी नावाच्या पित्याची मी पूजा आणि आराधना करतो. आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून मी माझ्या वडिलांची आराधना करतो. ईश्वरा समान माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या अश्रूचं कारण आहे मी फक्त 12 वर्ष जगणार आहे. तुम्ही मला जन्म दिलात पण आयुष्य फक्त 12 वर्ष दिलात. 12 वर्षानंतर मी या जगातून निघून जाणार आहे. याचं दुःख माझ्या शिलाद मुनी नावांच्या पित्याला झालं, ज्यांनी तुम्हाला भक्तीच्या बळावर जिंकलं. म्हणून महादेवा, माझ्या पित्याच्या डोळ्यातलं अश्रू थांबण्यासाठी तुम्ही मला आयुष्य प्राप्त करून द्या. महादेव प्रसन्न झाले आणि म्हणू लागले, किती हवंय? 5 वर्ष, 100 वर्ष? होय गणूदादा, किती वर्ष हवंय? 1000 वर्ष बास की? किती 1000 वर्ष हवंय? 1,00,000 वर्ष? महादेवा, तुम्हाला जेवढं द्यायचं आहे तेवढं तुम्ही द्या. नंदी महाराजांनी देवाजवळ प्रार्थना केली. देवानं मान्य केली. अकल्प आयुष्य मी तुम्हाला देत आहे. कसं अकल्प म्हणजे काय? कधीच न संपणारं आयुष्य नंदी महाराजांना तथास्तु म्हणून महादेवांनी दिलं. नंदी महाराजांना विनंती केली, महादेवा, नुसतं अकल्प आयुष्य नकोय, 24 तास 24 घंटे मी तुमच्या सोबत तुमच्या सहवासामध्ये राहावं, हे वरदान तुम्ही मला द्या. महादेव म्हणले,
ठीक आहे, आता मला फिरायला गाडीच नाही म्हणली, मला सध्या वाहनाची गरज आहे म्हणली, म्हणून तुम्ही माझं वाहन व्हाल का? महादेवा, तुमच्या पायातला जोडा होण्याचं जरी मला सौभाग्य प्राप्त झालं तर ते सौभाग्य मी स्वीकारायला तयार आहे. तुमचं वाहन होणं हे माझ्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य सौभाग्य आहे, मी तयार आहे. महादेवांनी नंदी महाराजांचा कैलासामध्ये अभिषेक केला आणि सर्व गणांचा अध्यक्ष म्हणून नंदी महाराजांना नेमण्यात आलं आणि आपला सर्व अधिकार नंदी महाराजांना दिला. सांगितलं, तथास्तु वरदान दिलं, जो कोणी भक्त शिवमंदिराच्या बाहेर नंदीची स्थापना करेल, जो कोणी भक्त प्रथम नंदीची पूजा करेल, तो भक्त माझ्या जवळीक होईल, तो भक्त माझ्या पूजेला प्राप्त होईल. म्हणजेच शिवलिंगाच्या पूजे अगोदर भगवान शिवाने नंदी महाराजांना मान दिला आणि नंदीच्या पूजेचा विधी सांगितला. जो कोणी मंदिरामध्ये येताना डाव्या बाजूनं नंदीच्या डाव्या बाजूनं मंदिरामध्ये प्रवेश करायचा. नंदीच्या डाव्या बाजूनं डाव्या कानाजवळ येऊन जो कोणी व्यक्ती अंगुठा आणि तर्जनी हे 2 बोटं ठेवून डाव्या हाताचे आपल्या डोळ्यानं शिवलिंगाचं दर्शन करेल, त्याला शृंग दर्शन नावाचं दर्शन घडेल आणि मी त्या भक्ताचा कृपादृष्टीने उद्धार करेल. नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये बोललेला संकल्प डायरेक्ट माझ्याजवळ पोहोचेल आणि तो संकल्प मी पूर्ण सिद्धीश्वास नेईल, पूर्ण सिद्धीमध्ये प्राप्त करून देईल, असा आशीर्वाद नंदी महाराजांना प्राप्त झाला. आणि तेव्हापासूनच 24 तास 24 घंटे मंदिराच्या बाहेर असो, कैलासामध्ये असो, भगवान शिव कुठेही असो, भगवान शिवाच्या सोबत नंदी महाराज आहेत. ज्या शिवलिंगाच्या समोर नंदी नाही तो शिवलिंग पूर्ण होणार नाही. आणि म्हणून घरामध्ये जरी शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाच्या समोर नंदी महाराज असणं गरजेचं आहे. आणि भगवान शिवाचा आशीर्वाद घेतल्यापासूनच नंदी महाराज गाभाऱ्याच्या समोर आपलं सिंहासन मांडून 24 तास 24 घंटे महादेवाच्या मंदिराचं गाभाऱ्याचं राखण करतात, भगवान शिवाची सेवा करतात. असं वरदान नंदी महाराजांना प्राप्त झालं आणि तेव्हापासूनच नंदी महाराजांची पूजा भगवान शिवासोबत जोडली गेली. असाच पुत्र प्रत्येकाच्या वंशामध्ये जन्माला यावा. वडिलांच्या डोळ्यातलं अश्रू पाहून महादेवांची तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेऊन आपल्या कुलाचा वडिलांचा उद्धार करणारा पुत्रच प्रत्येकाच्या पोटी जन्माला यावा. आणि त्यासाठी अध्यात्मरूपी ज्ञान आपल्या मुलांना आपण देणं गरजेचं आहे. नंदी अवतार या कथेनं गणेशखंड या शिवमहापुराण कथेमध्ये प्रवेश करत असताना गतवर्षी आपण शिवपार्वतीचा विवाह सोहळा संपन्न केला. याच्यामधले बरेच जण होते गेल्या वर्षी सुद्धा. शिवपार्वतीचा विवाह सोहळा का झाला? धावत्या युगामध्ये आपण सर्व कथा ऐकूया. सती माता भगवान शिवाला सोडून गेल्यानंतर असं काय कारण झालं की ज्या कारणापोटी भगवान शिवाला पार्वती सोबत विवाह करावा लागला? ज्या वेळेस सती मातेनं दक्षाच्या यज्ञस्थळी स्वतःच्या शरीरातला अग्निकूट प्रज्वलित करून स्वतःला अग्नीमध्ये भस्म केलं, त्यावेळेस महादेव दुःखी झालेले होते. पहा, महादेव दुःखी झालेले होते. मग दुःखी झालेल्या महादेवाला दुःखातून काढण्याची चिंता देवांना आहे. आणि एकीकडे त्याच दुःखी वातावरणामध्ये तारकासूर नावाचा महाबलाढ्य राक्षस जन्माला आला. खाली मुंडकं वर पाय करून त्या तारकासूर नावाच्या महाबलाढ्य राक्षसानं ब्रह्मदेवाची उपासना केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांकडून वरदान मागितलं. वरदान कोणतं होतं? लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मदेवा,
तुम्हाला मला जर वरदान द्यायचं असेल तर एक वरदान द्या, मला मृत्यू कदापि येणार नाही. मला जर मृत्यू यायचा असेल तर तो शिवपुत्राच्या हातूनच मला मृत्यू यावा, इतर कोणाच्या हातून मला मृत्यू येता कामा नये. आता बुद्धीनं वरदान मागितलं माय. तारकासुराला वाटलं महादेवाची पत्नी जगातून निघून गेली, महादेव काय आता लग्न करणार नाहीत आणि महादेवाला काय पुत्र होणार नाही, आणि पुत्र होणार नाही याचाच अर्थ मला कोणी मारणार नाही. अहंकार झाला. अहंकार हा दुस्तर, याचा पडो द्या विसर. माणसाला अहंकार येता कामा नये, विनाशकाले विपरीत बुद्धी. अहंकाराने अनेक देवी देवतांना सुद्धा अपमानित व्हावं लागलं. अहंकार काहीच कामाचा नाही, मीपणा काहीच कामाचा नाहीये. तारकासुराला अहंकार झाला आणि ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त करून घेतलं. तथास्तु वरदान दिलं. ब्रह्मदेवांनीही विचार केला नाही, वरदान देऊन टाकलं. पण तारकासुराला मिळालेलं वरदान, तारकासुराला मिळालेलं पद, त्याचा गैरवापर होऊ लागला. तारकासुर काय करतोय? अनेक ऋषी मुनींची आश्रम जाळतो आहे, अनेक ऋषी मुनींचा छळ करतो आहे, त्यांचे आश्रम मोडून टाकतो आहे, विध्वंस करतो आहे. पाहता पाहता स्वर्गामधल्या देवावरती युद्ध चढवलं आणि युद्धामध्ये सर्व देवी देवतांना स्वर्गातून बाहेर काढलं आणि तारकासुर तिथं राज्य करू लागला. सगळ्या देवी देवतांना चिंता लागली. त्राहिमाम त्राहिमाम सर्व देवी देवता भगवान शिवाची आराधना करू लागले. आता चिंता आहे. एकीकडे महादेव दुःखी आहेत, एकीकडे तारकासुर जन्माला आलेला आहे. या तारकासुरानं सर्व देवी देवतांचा छळ केलेला आहे. या तारकासुराला मारण्यासाठी एकच उपाय आहे, शिव यांचा दुसरा विवाह होणं गरजेचं आहे आणि तोच शिवपुत्र जन्माला येऊन या तारकासुराचा वध करेल अशी योजना झाली. आणि मेना राणी हिमालय राजांची कन्या, जगतजननी जगदंबा मातेचा दुसरा अवतार सती माताच पार्वती या नावाने जन्माला आल्या आणि शिव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. आणि आपण त्यांना गेल्या वर्षी संसार करायला सोडलं. वर्ष झाला आता ते संसार करत आहेत. आजचा दिवस म्हणजे त्यांच्या पुत्रप्राप्तीचा दिवस आहे की नाही? शिव पार्वतींचा आनंदाने संसार सुरू असताना सर्व देवी देवतांनी महादेवाला विनंती केली, महादेवा आता वेळ लावू नका. तारकासुर सर्व देवी देवतांचा छळ करतोय. त्या तारकासुराचा वध करण्यासाठी तुम्ही एका पुत्राला जन्म द्या. भगवान शिवाने या सर्व देवी देवतांची विनंती मान्य केली आणि भगवान शिवाच्या दिव्य तेजापासून, शरीरापासून षडानन कार्तिक स्वामी नावांचा पुत्राचा जन्म झाला. बोलो कार्तिकेय महाराज की जय. हर हर भगवान कार्तिकेयाचा जन्म झाला हे की नाही? पाळण्यामध्ये नाव ठेवण्यात आलं कार्तिकेय, षडानन शिवपुत्र. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे कार्तिक स्वामी लहानाचे मोठे होऊ लागले. कैलासामध्ये आता आनंद झाला. शिवपुत्र जन्माला आलेला आहे. आता हा पुत्र तारकासुराचा वध करून सर्व सृष्टीला या सर्व संकटातून मुक्त करेल याचा आनंद सर्व देवी देवतांना झाला. आणि सर्व देवी देवता तारकासुराच्या वधाची वाट पाहू लागले. एवढ्यामध्ये कैलासातला प्रसंग आहे. माता पार्वतीला एका कारणामुळे दुःख झालं. एक कारण पार्वती मातेच्या जीवनामध्ये घडलं आणि कैलासामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झालं. प्रसंग असा आहे, पार्वती माता स्नानगृहामध्ये स्नान करत असताना द्वारपालावरती नंदी महाराज उभे आहेत.
पार्वती मातेनं आदेश दिला होता मध्ये कोणाला पाठवू नका. भगवान शिवाला पार्वती मातेकडे काही काम असावं, भगवान शिव पार्वती मातेला भेटण्यासाठी आले. द्वारपालावरच्या नंदी महाराजांनी सांगितलं, देवा महादेवा, मातेची आज्ञा आहे, तुम्ही थोडं वेळ थांबा. माता स्नान करत आहेत, स्नान झाल्यानंतर तुम्ही मातेची भेट घ्या. महादेवाला राग आला, मी देव असून मला अडवण्यात आलं. नंदीला बाजूला सारलं आणि भगवान शिव परमात्मा आत गेले. पार्वती मातेला दुःख झालं की या कैलासामध्ये माझं ऐकणारं कुणीच नाही. सर्वजण भगवान शिवाच्या आज्ञेचं पालन करतात. पार्वती मातेला दुःख झालं. भगवान शिवानी जो संवाद करायचा होता तो संवाद केला आणि भगवान शिव सिंहासनावरती जाऊन बसले. एवढ्यामध्ये पार्वती मातेच्या 2 मैत्रिणी, जया आणि विजया नावाच्या 2 मैत्रिणी पार्वती मातेजवळ आल्या आणि बोलू लागल्या, माते, या कैलासामध्ये सर्वजण भगवान शिवाचंच ऐकतात. तुमचं ऐकणारा कुणीतरी एक पुत्र असावा जो तुमच्या आज्ञेचंच पालन करेल, इतर कोणाचं ऐकणार. कार्तिक स्वामी सुद्धा महादेवाचंच ऐकतात, तुमचं कोणच ऐकत नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आज्ञेचं पालन करणारा एक पुत्र हवा, अशी मागणी, अशी विनंती केल्याबरोबर पार्वती मातेनं विचार केला आणि दुसऱ्या दिवशी स्नान करत असताना पार्वती मातेनं आपल्या दिव्य शक्तीनं आपल्या शरीराच्या मळातून एका पार्वती नंदन पुत्राला जन्म दिला आणि त्याच पुत्राचं पाळण्यामध्ये नाव ठेवण्यात आलं. बोलो गणेश भगवान की, बोलो गजानन महाराज की, बोलो पार्वती नंदन महाराज की. पार्वतीच्या मळापासून जन्म म्हणून पार्वती नंदन, भगवान शिवाच्या दिव्य तेजातून जन्म म्हणून षडानन. असे 2 पुत्र जन्माला आले आणि या दोन्ही पुत्रांचा पाळणा कैलासामध्ये अगदी आनंदी वातावरणामध्ये करण्यात आला. सर्व देवी देवता आकाश मार्गाने या कैलास नगरीला येऊ लागले. ऋषी मुनी कैलास नगरीला येऊ लागले. आनंदाचं वातावरण कैलासामध्ये झालं आणि या दोन्ही पुत्राच्या पाळण्याचा कार्यक्रम या भगवान शिव पार्वतीनं दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी 10:55 शुभ मुहूर्तावरती हा पाळण्याचा कार्यक्रम आयोजित केला. सर्व पाहुणे मंडळी उपस्थित झाले आणि सुंदर अशा सुमुहूर्तावरती या पाळण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. एक कार्तिकेय, एक गणेश, जे 2 मुलं पाळण्यामध्ये नाव ठेवण्यासाठी आणलेले आहेत त्यांना लगेच घेऊन या, पाळण्यामध्ये घाला आणि त्यांना त्या पाळण्याला आणि त्या दोघांना भस्म कुंकू लावून त्यांची यथोचित पूजा करा. आत्याबाईचा पहिला मान असतो, कोणाला आत्याबाई करायचं त्यांना पाळण्याजवळ घेऊन या. 2-4 माता माऊल्या उठून पाळण्याचा सगळा विधी संपन्न करून घ्या. कैलासामध्ये अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि कैलासामध्ये सर्व शिवभक्त पाऊलाचा, भजनाचा आनंद घेऊ लागले. तो आनंद आपणही आपल्या जीवनामध्ये घ्यावा. नमः पार्वती पतये शिव हर हर. किती सांगू मी सांगू तुम्हाला, किती सांगू तुम्हाला पाऊल खेळायला. सर्वांनी उभे राहा, पाऊल खेळा. किती सांगू मी हो तुम्हाला उठायला, पाऊल खेळायला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला 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 झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, पाऊल खेळा सगळ्यांनी, जय हो. सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी तुम्हाला पाऊल खेळायला,
किती सांगू मी तुम्हाला टाळी वाजवायला, किती सांगू मी तुम्हाला पाऊल खेळायला, किती किती सांगू, किती सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी हो, किती किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. भस्म लावू हो चला, बेल वाहू हो चला, हो चला, बेल वाहू चला, भस्म लावू हो चला, बेल वाहू हो चला, हो चला, बेल वाहू हो चला. आज भक्ताला आनंद झाला 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 झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. नाम घेऊ हो चला, पाऊल खेळू हो चला, घेऊ चला, पाऊल खेळू चला, नाम घेऊ हो चला, पाऊल खेळू हो चला, घेऊ चला, पाऊल खेळू चला. साऱ्या भक्ताला आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी हो, किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, तशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, तशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, कशाचा आवाज करारा झाला रे गणपती माझा नाचत आला, कशाचा आवाज करारा झाला रे गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा जय भोले. तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात माळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, कशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा, कशाचा आवाज करारा झाला रे गणपती माझा नाचत आला, कशाचा आवाज करारा झाला रे गणपती माझा नाचत आला. ओ मोदक लाडू संगतीला नेऊ, मोदक लाडू संगतीला घेऊ, भक्ती भावाने देवाला वाहो, भक्ती भावाने देवाला वाहू. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, तशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, कशाचा आवाज करारा झाला रे गणपती माझा नाचत आला, कशाचा आवाज करारा झाला गणपती माझा नाचत आला. गणपतीला हार घालून नमन करूया, गणपतीला हार घालून नमन करूया, नमन करूया हो नमन करूया, नमन करूया हो नमन करूया, कार्तिकेयाला हार घालून नमन करूया, कार्तिकेला हार घालून नमन करूया. यावे यावे
गणपती महाराज तुम्ही जय हो यावे यावे गणपती महाराज कृपा मूर्ती महाराज कृपा मूर्ती जय हो पाऊल पाऊल किती किती सांगू महाराज कृपा जय हो दाव पाव गजानना धाव पाव गजानना विघ्नहारा पातरे बत्या विघ्नहारा जय हो धाव पाव गजानना धाव पाव गजानना जय हो यावे यावे गणपती महाराज कृपा मूर्ती यावे यावे गणपती महाराज कृपा मूर्ती जय हो चला 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 सारे चला शिवकथेला चला 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 शिवकथेला गणपतीचं दर्शन घेऊन येऊया गणपतीचं दर्शन घेऊन येऊया गणपतीचं दर्शन घेऊन येऊया माझ्या गणानं घुंगरू हरवल गौरीला घावल माझ्या गणानं घुंगरू हरवल गौरीला घावल माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गणपतीला घावल माझ्या गणानं घुंगरू हरवल गौरीला घावल गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गण 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 गणपती गण 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 गणपती उंदरावर बसलाया रुद्रावरी बसलाया गणपती पूजूया गणपती कार्तिक स्वामीला गणपती पूजूया गणपती कार्तिक स्वामीला गणपती कार्तिक 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 स्वामीला जय हो नम पार्वती पतये शिव हर हर सर्वांनी खाली बसून घ्या पवित्र अशा सुमुहूर्तावरती या श्री गणेश कार्तिक स्वामींचा जन्म झाला पाळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला सर्व पूजाविधी या ठिकाणी संपन्न झाली आणि पाळण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा चिमुक लावे ताळ बाळ हा होताना चिमुक लावे ताळ बाळ हा होताना दिला देवाने तुम्हा नजराना किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा आली खुशीत बाळाची मावशी भारी दिसतिया बाळाची हवशी आली खुशीत बाळाची मावशी भारी दिसतिया बाळाची हवशी पायी तोडे सरी अंगड भर जरी आणला नवीनच तुझला खेळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा
म्हणतो खुशीत बाळाचा चुलता असाची मना मी पाहिला नवता म्हणतो खुशीत बाळाचा चुलता असाची मना मी पाहिला नवता राजवीर सरदार चंद्रावाणी सुकुमार आला घली तुमच्या नवीनच पावना किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा म्हणती खुशीत सगळ्याच नंदा काही सुचत नाही बघा कामधंदा नटवर घट्याळ दादाचा हा बाळ आला घरी तुमच्या गणपती बाप्पा किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा चिमुकला वेताळ बाळ हा होता हना चिमुकला वेताळ बाळ हा होता हना तिला देवाने तुम्हा नजराना किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा हो किती भाग्याचा पहिलाच पाळणा नम पार्वती पतये शिव हर 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 शिव महापुराण भगवान की गणपती बाप्पा मंगल मूर्ती कार्तिकेय भगवान की सुंदर सुमुहूर्तावरती श्री गणेश कार्तिक स्वामी यांचा पाळणा संपन्न झाला आणि आत्याबाई कोण होणार आहे पहिला मान आत्याबाईचा नाव ठेवायचं आहे माईक द्या हातात इकडं माईक घ्या महाराज जे नाव सांगतात ते नाव ठेवायचे हे बघा आत्याबाईच्या पाठीत मारायला दोघी चौघी जण उठा काय तुमचं भांडण असेल तर बाहेर बघून घेऊ पण आत्याबाई माईक मध्ये व्यवस्थित नाव घेतील पहिलं नाव घ्या शिव बोला माईक मध्ये पुढे काय म्हणता का नुसतं शिवच काय म्हणतात का नाही इकडं घुगऱ्या खायला जाऊ कुर कुर करू हा म्हणा म्हणा लवकर शिव घ्या घ्या नाव लवकर शिव शिवच्या नावाच्या घुगऱ्या खाऊ शिवला खेळायला हा पाठीत मारा जमला आता हा दुसरं नाव ठेवा श्री गणेश हा हा ठेवा मी सांगतो बरोबर श्री गणेशच्या नावाच्या घुगऱ्या खाऊ श्री गणेशला खेळायला कार्तिक कार्तिकच्या नावाच्या घुगऱ्या खाऊ कार्तिकला खेळायला हा आता पाळण्यामध्ये जे लेकर आहेत त्यांचं नाव घ्या हा ईश्वरी म्हणा हा ईश्वरीच्या नावाच्या घुगऱ्या खाऊ ईश्वरीला खेळायला कुर्र एकच आहे का पाळण्यामध्ये हा घ्या दुसऱ्याचं पण घ्या ठीक आहे साईश्वरीच्या नावाच्या घुगऱ्या खाऊ साईश्वरीला खेळायला कुर्र चला खाली बसून घ्या आत्याबाईने एक उखाणा घ्या नाव घेऊन हा घ्या घ्या लवकर घ्या लवकर घ्या माईक हातामध्ये आहे हा घ्या त्या लेकराला जवळ घ्या आता नाव घ्या माय नाव पटकन घ्या माईक हातात आहे नाव घ्या पटकन आपल्याला पुढं कथेमध्ये प्रवेश करायचा आहे गोकुळासारखे सासर आणि माहेर सगळे कसे हौशी सतीश पाटलाचं नाव घेते नाव ठेवायच्या दिवशी वा टाळ्या वाजवा एकदा जोरदार हा घ्या माय हातात घेतलेली माय नाव घ्या
आलं बाबा अंगलूट म्हणा. घ्या घ्या मायन. लग्नात एवढं लाजलं नसचाल. हा म्हणा, घ्या नाव पटकन. घ्या, बसून घ्या, निवांत घ्या, पण घ्या. घ्या माय. आठवण आहे ना का? बर, पाळण्याखाली घेतलेल्या त्या लेकरांच्या आईंना माईक द्या, तिघींना पण पटकन द्या लवकर. अजून थोडं लांब करा माईक, म्हणजे ऐकू येते लवकर. हा घ्या घ्या माय. माईक थोडं जवळ धरा, आवाज सोडा थोडा. हा घ्या, माईक मध्ये घ्या. दौलत तुळस बाहेरच्या अंगणात अमोल पाटलांचं नाव घेते, नांदते सासरच्या उंडावनात. वा वा, टाळ्या वाजवा. द्या पलीकडं माईक. नाही नाही, तुम्ही घ्या अगोदर. ज्यांच्या माईक हातामध्ये त्यांनी घ्या अगोदर. घ्या घ्या, लवकर घ्या. देवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून तेजसरावांचं नाव घेते सर्व. टाळ्या वाजवा. वा, घ्या पलीकडे. आणि अंगणात मेथी, मेथीला पाणी घालू किती, विश्वनाथ पाटील माझी श्री, मी त्यांची सौभाग्यवती. वा, टाळ्या वाजवा. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. हेच चिमुकले मुलं उद्याला लहानाचे कसे मोठे होतील आणि श्री गणेशाचा विवाह रिद्धी आणि सिद्धी या दोन चिमुकल्या मुलीशीही कशा प्रकारे त्यांचा विवाह सोहळा संपन्न होईल, या सर्व कथा उद्याच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. आज या ठिकाणी ज्या मुला आणि मुलींना पाळण्यामध्ये टाकून त्यांचा नामकरण सोहळा संपन्न केला, त्यांच्या आईवडिलांचं खूप मोठं भाग्य आहे की भगवान शिव पार्वतीचा कृपा आशीर्वाद या कथेच्या माध्यमातून त्या मुलं आणि मुलींवर, परिवारांवरती प्राप्त होईल आणि त्यांच्याही जीवनामध्ये शिव पार्वतीचा कृपा आशीर्वादाने ते मुलं आणि मुली संस्काराच्या मार्गावर वाढतील, असा आजचा हा पर्वकाळ त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. उद्याला श्री गणेश महाराज लगेचच लहानाचे मोठे होतील आणि कार्तिक स्वामी आणि श्री गणेशामध्ये एक पैंज लागेल आणि त्या पैंजेमध्ये श्री गणेशाचा विजय होईल आणि श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने उद्याच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये संपन्न होणार आहे. साक्षात श्री गणेश रिद्धी सिद्धी कैलासामधून आपल्या वालवड नगरीला या ठिकाणी येणार आहेत. लग्नाची तारीख काढलेली आहे 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 10 वाजता हा विवाह सोहळा या ठिकाणी ठरलेला आहे. आता घाई गडबडीमध्ये महाराज आमचे एकटा असल्यामुळं, मनमत स्वामी महाराज एकटा असल्यामुळं पत्रिका छापणं झाले नाही लग्नाच्या. त्याच्यामुळं महाराजांनी सांगितलं माईकवरती सगळ्यांना निमंत्रण द्या लग्नाचं. तर आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना उद्याला श्री गणेश रिद्धी सिद्धी यांच्या विवाह सोहळ्याचं माईकवरतीच निमंत्रण आहे. मूळ पत्रिका समजून सहकुटुंब सहपरिवार या लग्नाला यावं. तुम्ही म्हणाल महाराज लग्नाला येतो, जेवणाचं काय? तर त्याची सुद्धा व्यवस्था लग्नाच्या आधी केलेली आहे. जेवण करूनच लग्नाच्या कार्याला आपण बसायचं आहे. एवढं या शुभमंगलमय प्रसंगी सांगून उद्याला लग्नाला कसं यावं, कसं यावं हो गुरुजी, लग्नाला कसं यावं? आयर 2 नंबरला आहे. लग्नाला येताना शेताकडे गेल्यासारखं यायचं नाही. माता माऊल्यांनी नटून थटून नऊवारी साडी घालून श्री गणेशाच्या लग्नाला यायचं. पुरुषांनी सुंदर कपाटातला कोट घालून, पायात बूट घालून, कोटात पाकिट ठेवून त्याच्यात 500ची ठेवून लग्नाला यायचं.
या लग्नामध्ये सर्वस्वी आहेर स्वीकारला जाईल. या उद्याच्या विवाह सोहळ्यामध्ये ज्यांना सीधादान, वस्त्रदान, नंदीच्या घागरीमध्ये दक्षिणादान द्यायचं असेल त्या सर्वांनी शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ते दान उद्याला आहेर रूपी दान, दक्षिणा रूपी दान, वस्त्र रूपी दान, धान्य रूपी दान आपण उद्याला या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये घेऊन यावं एवढं या शुभ मंगलमय प्रसंगी सांगून आजच्या 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना श्री गणेश कार्तिक स्वामी या जन्माच्या पाळण्याने या शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. ओम शांति शांति शांति. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. शिव के दास कभी न उदास, आरती को करो शुरुआत. नमः पार्वती पतये शिव हर हर. आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा. आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा. जल भस्माने पूजा करुनी बेलवाहू चरणाला. पाहुणे ऐसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्ता तारणारा देव हा भोळा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा. द्रौपदी पलावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुणी ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा. ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. बोळ्या भक्तीने बोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देवा मारी, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा. ओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवन भवानी सहितं नमामि. गुणातीतकान्तं परब्रह्म शाश्वतं स्वेद्यादिदेहं भवारण्यदाहं. उमानाशमीशं जराजन्मनाशं स्वयज्योतिर्लिङ्गं नमामीष्टलिङ्गं. महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामीष्टलिङ्गं. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं. हर हर ओम
यत्नेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्य नं तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि। नमः पार्वतीपतये शिव हर 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 महादेव।